एरंडीची श्री मारुतीरायाचं ही मूर्ती प्लास्टिक गोळा करत आहेत बाटल्या आणि हीच खरी रामभक्ती, हीच खरी मारुतीरायाची भक्ती आहे. बघा हे आमचे विद्यार्थी अतिशय अडचणीच्या ठिकाणी आणि आमचे प्राध्यापक आता ते सर हे सुद्धा या ठिकाणी प्लास्टिक गोळा करत आहेत बाटल्या. आम्ही आता विहिरीकडे निघालेलो आहोत. जरंडेश्वरच्या पाठीमागच्या बाजूला पूर्वेकडे आपल्याला विहीर बारव पाहायला मिळते आणि हे बघा पावसाची अतिशय सुंदर अशी ही फुलं उमललेली आहेत. जरंडेश्वर देवळाच्या मागच्या बाजूनं आपण आल्यानंतर श्रीराम मंदिर जे आहे तर त्या श्रीराम मंदिरापासून मागं आल्यानंतर एक उंचवट आपल्याला लागतो. एक उंच अशी टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या मागच्या बाजूनं एक पाऊलवाट जी आहे तर ती या ठिकाणी असणाऱ्या एका बारवेपर्यंत येते. अगदी पुराण कालखंडातली असणारी ही या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणच्या घडीव अशा आणि कोरीव अशा दगडांची जर ठेवण बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्या कालखंडामध्ये या बारवेचं बांधकाम कशा पद्धतीनं केलेलं असेल. आणि याच्यामधलं जर पाणी बघितलं तर अगदी शुद्ध असं आहे. कातळ कोरीव अशा प्रकारची ही विहीर आहे ज्या ठिकाणी आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी क्षत्रिय सर या ठिकाणी पाण्याबरोबर ती मजा लुटताना दाखवतोय. पाणी किती शुद्ध आहे. पाणी जे आहे ते किती अतिशय शुद्ध आहे. 30 फूट खाली खोल असणारी ही विहीर आहे. पायऱ्या ह्या खूप खालीपर्यंत आहेत. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण येऊ त्यावेळेला आपल्या लक्षात येतं. या विहिरीची काही क्षणचित्र आहेत तर ती KKV द ट्रेक ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढे आणलेलं आहे. आणि हे पायऱ्यांची रचना जर बघितली तर सर्वसाधारणपणे एक 15 ते 16 पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी खाली उतरणाऱ्या पाहायला मिळतात. आणखीन खालीपर्यंत पायऱ्या आहेत. हे आमचे विद्यार्थी स्वच्छता करत आहेत आणि सर्व पडलेला पाला पाचोळा हा संपूर्ण स्वच्छ करत आहेत. आणि हीच खरी रामभक्ती, हीच खरी मारुतीरायाची भक्ती आहे. मगाशी आपण आलो त्यावेळेला इथे संपूर्ण कचरा पडलेला होता आणि आमच्या या NSSच्या स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी हा संपूर्ण कचरा प्लॅस्टिक आणि इथं सगळं पाला पाचोळा पडलेला होता तो संपूर्ण स्वच्छ केलेला आहे. झाडलोट केलेली आहे आणि आता जरंडेश्वरचं हे पवित्र ठिकाण अगदी स्वच्छ झालेलं आहे. आणि यामध्ये आमच्या शिवाजीरावांनी मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. धन्यवाद, तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार. आणि हे आता विद्यार्थी थोडेसे सराशी विसावलेले आहेत परंतु अतिशय सुंदर संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवलेला आहे. आणि माझी सर्व जरंडेश्वरला येणाऱ्या भक्तांना विनंती आहे की त्यांनी हा परिसर असाच स्वच्छ ठेवावा, स्वच्छता राखावी आणि आपलं हे पवित्र मारुतीरायाचं देवस्थान याला स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा, हीच नम्र विनंती. मगाशी इथून जाताना सर्व कचरा होता तो सर्व कचरा आमच्या विद्यार्थ्यांनी झाडलोट करून स्वच्छ केलेला आहे. हाही परिसर सगळा स्वच्छ केला. संपूर्ण परिसर स्वच्छ केलेला आहे आणि अजून ह्या विद्यार्थ्यांचं काम चालूच आहे.
मारुतीरायाची इथं सर्व स्वच्छता केली. संपूर्ण हे जे कचऱ्याचे डबे होते हे सुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहेत आमच्या मुलांनी. कारण या शनिवारपासून श्रावणी शनिवार सुरू होणार आहेत. कारण आज श्रावणाचा दुसरा दिवस आणि मंगळवार पुढच्या शनिवारपासून इथं यात्रा भरते आणि या यात्रेसाठी असंख्य लाखो हजारो भाविक येत असतात. आणि या सर्व भाविकांना आमची हीच नम्र विनंती आहे, स्वच्छता ठेवा, स्वच्छता राखा. आणि आपलं हे पवित्र ठिकाण आहे, हे मारुतीरायाचं जागरूक असणारं असं जरंडेश्वर हे देवस्थान, त्याला जागरूक राहू द्या, स्वच्छ राहू द्या आणि कचरा टाकून पाप करू नका, हीच सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. आणि या सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे मी कौतुक करतो. या विद्यार्थ्यांनी खरंच खूप छान काम केलेलं आहे. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो. आणि मारुतीरायाची यांनी सेवा केली, मारुतीरायाच्या मंदिराची यांनी सेवा केली. खरे भक्त माझ्या दृष्टीने हेच आहेत. हो हो बघितलेलं. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे विद्यार्थी स्वच्छता करतात आणि त्यांना श्रमाचा संस्कार, स्वच्छतेचं महत्त्व कळत असतं. आणि हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे यश आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कार्यक्षेत्रामध्ये आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य करत असतो. आणि या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता असेल, सामाजिक बांधिलकी असेल, याविषयीचे आम्ही प्रबोधन आणि जागरण करत असतो. आणि ही आमची विद्यार्थी पुढं भविष्यात जाऊन उद्याचे जागरूक नेते, जागरूक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते बनणार आहे, याबद्दल मला शंका नाही. तुम्ही पण येऊ आ जाओ. बघा, या मुलींना मी 2-2 बाटल्या आणायला लावल्या उचलून इकडून. हे आमचे सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 60-70 विद्यार्थी आहेत. आणि या सर्व विद्यार्थ्यांना मी प्रत्येकाला 2 हिनी 4 उचलल्यात. बघा, प्रत्येकाला सांगितलं 2-2 बाटल्या आणा, तर ते 4-4 आणतायत. म्हणजे आमचे NSCचे विद्यार्थी. इथं भरपूर कचरा आणि बाटल्या या पडलेल्या आहेत, आपण पाहू शकता. आणि ह्या आमच्या कन्या सगळ्या जास्तीच्या राणी आहेत. हे बघा, ही मधुरा. चला धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला असा एवढा कचरा करू नये की जे इतरांना स्वच्छ करायला अडचण होईल. तिकडे घेऊन जाऊ. जाऊ दे, पळतो. ज्यांनी पळवलं देव त्यांचं पद करेल. त्यांना दारोडा नवरा भेटेल. त्यांना दारोडा नवरा भेटेल. ये क्या होता है? बरोबर आहे. आपण म्हणून तर आरती आली. पण नाही झालं झालं झालं.
आपल्याला माहिती आहे ना. हे बघा पाऊस पडत आहे आणि या पावसात आमचे सर्व विद्यार्थी इथे गोळा केलीत मी आणि या सर्व विद्यार्थ्यांनी एवढी पोती गोळा केलेली आहेत आणि पडत्या पावसात आमचे सर्व विद्यार्थी आमचे सहकारी बोला छत्रपती शिवाजी महाराज की, जरंडेश्वर महाराज की, मारुती रायाची, बजरंग बली की, NSS 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 के बच्चे, NSS के बच्चे, जय श्री राम. जरंडेश्वर देवस्थानातर्फे या ठिकाणी जो सत्कार होतोय त्याचा स्वीकार यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात मुलींच्यापैकी एक जण या ठिकाणी जान्हवी आलेली आहे आणि तिला सुद्धा या ठिकाणी श्री मारुती जरंडेश्वर देवस्थानातर्फे प्रसाद देऊन तिचा गौरव करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आजचा वाढदिवस ज्याचा आहे तो आमचा NSSचा स्वयंसेवक ओम भोईटे त्याचाही या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. कुठलेही कार्य जर सिद्ध करायचं असलं तर त्याला अंतःकरणातून जीव ओतायला लागतो. वरच्यावर कार्य करून कधी कोणाला सिद्धी मिळत नाही. तुम्हाला जरी तुमच्या जीवनात सक्सेस पाहिजे असला तरी एक टार्गेट एक गोल ठेवून जर तुम्ही मनापासून गेला अंतःकरणापासून तरच तुम्हाला सिद्धी मिळणार आहे. टाईमपास होत नाही कधी, आपल्या आयुष्याचा ऱ्हास होत असतो. त्यामुळे प्रत्येक कार्य प्रत्येक कर्म आपलं व्यवस्थित केलं पाहिजे. आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना हे बघा अशी 2 विद्यार्थी आमचे एक पोतं घेऊन चाललेले आहेत आणि सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. हे बघा 2 विद्यार्थ्यांत एक पोती घेऊन हे आमचे सर्व विद्यार्थी चाललेले आहेत. म्हणजे प्लॅस्टिकचा कचरा हा फक्त गोळाच करायचा नाही तर तो गोळा करून आम्ही सगळं कचरा हा खाली घेऊन जाणार आहोत. जावा 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 चला चला चला. जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी. चला मला रस्ता द्या. ए रस्ता द्या मला. रस्ता द्या. सोबतीने संपवू अंधार मित्र. अतिशय सुंदर असं वातावरण, अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात आज श्रावणातला दुसराच दिवस आणि आम्ही आता सर्वजण दिवसभर स्वच्छता केली. तिथं स्नेहभोजन घेतले. आता आमचे सर्व विद्यार्थी प्रसन्न मनाने काम करून खाली निघालेले आहेत. चला सर पाहिजे का तुला. अतिशय शांतपणे हे बघा हे आमचे सगळे विद्यार्थी. जय श्रीराम. जय श्रीराम. आत्ताच आम्ही सगळा कचरा गोळा करून आलेलो आहे आणि बघताय तुम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये अशा पिशव्या आहेत आणि चाललोय आता म्हणजे जरंडा उतरून खाली चाललेलो आहे. संदेश काय देशील लोकांना. परत तुम्ही म्हणजे असं टाकत जाऊ नका वगैरे कचरा कचरा वगैरे. टाकू नका. आपल्या देवस्थानाची स्वच्छता ठेवा. भारत माता की जय. या आमच्या विद्यार्थ्याचा आज वाढदिवस आहे आणि याचा वाढदिवस आम्ही
NSSमधून स्वच्छता करून हा केलेला आहे. हा आमच्या NSSचा बेस्ट विद्यार्थी लीडर याचा वाढदिवस आम्ही आज इथं स्वच्छता करून अशा पद्धतीने साजरा केलेला आहे. परमेश्वर त्याला खूप मोठं आयुष्य देवो, मुदाईचरणी मी हीच प्रार्थना करतो. धन्यवाद. भगवा आमचा फडकतो आहे. चला प्राची, चला. हम आग लेके जा रहे हैं, नीचे जाके गाड़ी में डाल देंगे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. इथून पाण्याचा झरा वाहतोय आणि त्याचा आवाज पहा. त्या आमच्या विद्यार्थिनी, आता ही विद्यार्थिनी जान्हवी माने, हिने वेब सिरीजमध्ये काम केलेलं आहे. आठवणीतला वर्ग 9वी ब या वेब सिरीजमध्ये ह्या विद्यार्थिनीने खूप सुंदर असं काम केलेलं आहे. ती वेब सिरीज आपण अवश्य पहा आणि त्या वेब सिरीजबद्दल तिने थोडंसं बोलावं अशी मी तिला विनंती करतो. नमस्कार, मी जान्हवी माने. तर माझी वेब सिरीज आली आता आठवणीतला वर्ग 9वी ब. तर त्याचा इंट्रो व्हिडिओ आलाय, परत ट्रीजर आलाय आणि त्याचा पहिला भाग सुद्धा आलाय. तर तुम्ही नक्की बघा. नागती फॅमिली या यूट्यूब पेजवर भाग दाखवलेत, म्हणजे शूटिंग हे आहे, वेब सिरीज आहे आमची. तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. थँक्यू. इथे जे मंदिर बनवलेलं आहे आणि याला मारुतीरायाचा अंगठा असे म्हणतात. इथं हा एक झरा वरनं खाली वाहतो आहे. आणि हे आमचे विद्यार्थी जय बजरंग. शाबाश. आज आमच्या या ओम बोयटे या NSSच्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी सगळ्यांनी केक आणलेला आहे आणि तो केक कापून आज आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया. आणि सकाळपासून सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा अभिनंदन. हे आता सगळे बघा गाडीत बसलेले आहेत आणि घरी जाण्यासाठी आतुर झालेले आहेत. चला कापा. हां, हॅपी
हॅपी बर्थडे